महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीआधी भाजप नेत्यांची बैठक, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहांची भाजप नेत्यांची चर्चा, त्यानंतर महायुतीच्या नेत्यांसोबत जागा वाटपावर चर्चेची शक्यता। अमित शहा लालबागच्या राजालाही गुजरातला नेतील, शहांच्या मुंबई दौऱ्यावरून राऊतांची टीका, तर लालबागच्या राजाची 125 वर्षांची परंपरा उद्धव ठाकरेंमुळे झाली होती खंडित, शेलारांचा पलटवार। अजित पवारांचे बारामतीतून न लढण्याचे पुन्हा संकेत, 65 वर्षांचा झाल्याचं वक्तव्य, तर दुसरा आमदार मिळाला म्हणजे माझ्या कामाचं महत्त्व कळेल, बारामतीकरांना इशारा। शरद पवारांच्या डोक्यात काय चाललं हे तुम्हाला 100 वर्ष कळणार नाही, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, तर फडणवीस तुमच्या सर्वांचे बाप, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांच्यात अंतर्वालीत मध्यरात्री भेट, अर्धा तास चर्चा झाल्याची जरांगेंची माहिती, पण धनंजय मुंडेंकडून भेटीचा इन्कार। देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्या विरोधात उभे केले, मनोज जरांगेंचा हल्लाबोल, सुपडा साफ करण्याचा इशारा। अजितदादांच्या राष्ट्रवादीनंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या लाडक्या बहिणीसाठी मोठा प्लॅन, योजनेत पात्र झालेल्या महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, उद्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक। केंद्र सरकारचा महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीचा निर्णय, 90 दिवस करणार खरेदी, 4892 रुपयांचा हमीभाव, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय। जळगावच्या चोपडा तालुक्यात 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या, एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात। कोल्हापुरात लेझर किरणांमुळे तरुणाच्या डोळ्यांना इजा, बुब्बुळाला इजा झाल्यानं तरुणावर उपचार, उचगावातील मिरवणुकी दरम्यानची घटना। दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, जयघोषात गणपतींचं विसर्जन, अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही दिला बाप्पाला निरोप। पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी, 7 सुवर्ण पदकांसह 29 पदकांची कमाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।